आखाड स्पेशल झणझणीत कोल्हापुरी मटण रस्सा बनवायचं ठरवलं होतं. 1 किलो मटण, हळद, मीठ, आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट हे सगळं लावून छान मॅरिनेट करून ठेवलं. तोपर्यंत पॅनमध्ये तेल गरम केलं. तेलावर सगळे खडे मसाले, बारीक चिरलेला कांदा हे सगळं घालून मटण घातलं. छान वाफलवून घेतलं. कोथिंबीर घातली आणि झाकण ठेवून 15 मिनिटं छान वाफलू द्यायचं. त्यानंतर गरम पाणी टाकून अर्धा तास शिजू द्या. मटण शिजेपर्यंत धना, लवंग, मिरी, दालचिनी, तमालपत्र, तीळ, खसखस ह्या सगळ्या कोरड्या गोष्टी आधी तेल न घालता भाजून घ्यायच्या. नंतर तेलावरती खोबरं आणि कांदा छान तांबूस रंगावरती भाजत असताना मटण शिजते का याकडे पण लक्ष द्या. अधूनमधून त्याला चमच्याने हलवून घ्यायचं. आता सगळा मसाला छान बारीक असा वाटून घ्यायचा. पॅनमध्ये भरपूर तेल घ्यायचं. कोल्हापुरी मटण रस्सा म्हटल्यावर तरी तर पाहिजे आणि तरी पाहिजे असेल तर तेल भरपूर लागणार. तेल सुटेपर्यंत सगळं वाटण छान परतवून घ्यायचं. गरम मसाला, काळं तिखट, लाल तिखट सगळं घालून छान मसाला खरपूस भाजून घ्यायचा आणि रश्श्यामध्ये वाटण घालायचं. दणदणीत उकळी द्यायची. कोथिंबीर घालायचं. ज्वारीची भाकरी, भात, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा तयार आहे.